कन्नड शहरात भारतीय समाज एल्गार मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। या मोर्चात शेतकऱ्यांच्या तातडीच्या मागण्या मांडण्यात आल्या। शेतकऱ्यांना उणे प्राधिकरण जीआरची अंमलबजावणी करून थेट मदत रक्कम देण्यात यावी अशी मागणी मोर्चातून करण्यात आली। या प्रसंगी माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनीही शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे। भारतीय समाज एल्गार मोर्चाच्या माध्यमातून कन्नडमध्ये शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करण्यात आलाय। नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी शासनाने कडक भूमिका घ्यावी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। मोर्चात बोलताना माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी प्रशासनाकडे थेट मागणी करत शेतकऱ्यांना उणे प्राधिकरण जीआर लागू करून तात्काळ मदतीची रक्कम वर्ग करण्याचे आवाहन केले आहे, अन्यथा येणाऱ्या 8 दिवसाच्या आत आम्ही पुन्हा येऊ असे ठाम मत त्यांनी मांडले। फक्त चेतावणी जी आता प्रशासनाला दिली, जे उणे प्राधिकरण जो जीआर आहे तो पूर्णपणे वाचन केला आणि फक्त ताकीद दिली, तर नेमकी यावरती अंमलबजावणी त्यांनी आता सांगितलंय की आम्ही ते करतो, तुम्ही पण पाहिजे करायला हवं, कारण सरकारी जीआर आहे। एवढंच नाही, मुख्यमंत्र्यांचं पण त्याच्यामध्ये आहे। मग हे सगळं आहे आणि करायचंय आणि केलं नाही तर मग काय करावं लागेल असं तुम्ही मला विचारताय। तर जे जे करेल ती जनता करेल, कारण संविधानाला पायदळी तुडवतायत, ज्यांचं काम संविधान संरक्षण हे आहे। तर मग संविधानाचं संरक्षण करण्याच्यासाठी लोक काय करतील याचा भरोसा नाही, कारण हे संविधान आम्हाला 26 नोव्हेंबर 1949 साली दिलंय। असंच तर भारताचं संविधानाचं प्रिएम्बल आहे। त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान ऐकणार नसतील तर लोक यांचं काय करतील हे मी कसं सांगू शकतो। लोकांना स्वतःला जर का नाही पडलेली तर कोणालाच पडलेली नाही, आणि लोकांना पडलेली असेल आणि हे संविधान पायदळी तुडवत असतील तर मग संविधानाच्या संरक्षणासाठी लोकांनी उतरलं पाहिजे आणि ह्यांना पायदळी तुडवलं पाहिजे। NTV न्यूज मराठी, कन्नड, छत्रपती संभाजीनगर।